नमस्कार शेतकरी मित्र. आज आहे 11 मार्च. तर आपण पाहणार आहोत विविध समित्यांमध्ये असणारे कापसाचे बाजारभाव. सद्यस्थिती बाजार स्थितीचा अभ्यास केला असता सध्या बाजारभावामध्ये कुठे 8,000 तर कुठे 7,900 कुठे 7,700 असे झाले. तर आपण प्रथम पाहू मानवत बाजारपेठमध्ये. आज मानवत बाजारपेठमध्ये किमान दर आहे 7,975 आणि कमाल दर हा 8,125 आणि सर्वसाधारण दर हा 8,050 रुपये असा राहिलेला आहे. ही आहे परभणी जिल्ह्यातील मुख्य असलेली बाजारपेठ मानवत. येथे कापसाचा दर आज 8,100 असा गेलेला आहे. त्यानंतर आपण पाहू दुसरी बाजारपेठ आहे सेलू. सेलू ही बाजाराची मुख्य बाजारपेठ असलेली सेलू बाजारपेठमध्ये आज किमान दर 7,200, कमाल दर 8,070 आणि सर्वसाधारण दर हा 7,950 असा आहे. सद्यस्थिती पाहता मागील 8 दिवसांमध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये 8,000चा टप्पा गाठलेला आहे. 8,000चा टप्पा सध्या गाठलेला दिसत आहे. त्यानंतर आपण दुसरी बाजारपेठ पाहणार आहोत अमरावती. अमरावती आज किमान दर 7,000, कमाल दर 7,550 आणि सर्वसाधारण दर हा 7,225 असा राहिलेला आहे. आणि बाजारभावामध्ये 8,000चा कुठे कुठे 7,800 असा किमान टप्पा झालेला आहे. आणि सध्या आवक कमी असल्यामुळे बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे आणि कापसाचे भाव वाढलेले आहेत. त्यानंतर आपण दुसरी बाजारपेठ पाहणार आहोत यवतमाळ. यवतमाळमध्ये आज किमान दर 6,800, कमाल दर 7,930 आणि सर्वसाधारण दर हा 7,800. तर असा पाहता आज सर्वसाधारण दर हा यवतमाळमध्ये 7,800 असा राहिलेला आहे. तर सद्यस्थिती पाहता मागील 8 दिवसांमध्ये 100 रुपयाची वाढ होऊन हे भाव सध्या 8,000च्या टप्प्याच्या जवळपास आलेले आहेत. आणि सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी असल्यामुळे हे भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर वर्धामध्ये पाहू किमान दर 6,800, कमाल दर 7,050 आणि सर्वसाधारण दर 7,300 असा राहिलेला आहे. आणि सद्यस्थितीमध्ये काही ठिकाणी 8,000 तर काही ठिकाणी 7,500 तर काही ठिकाणी 7,800 असं बाजारभाव चलत आहेत. तर सद्यस्थिती पाहता आजच्या बाजारभावामध्ये मानवत येथे मोठ्या प्रमाणात परभणी जिल्हा हा सर्वसाधारण दर 8,100 असा राहिलेला आहे. आणि परभणीतील किमान दर 7,975, कमाल दर 8,125 आणि सर्वसाधारण हा दर 8,050 असा राहिला आहे. तर असेच रोज नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बाजारभावाची माहितीसाठी भंडे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्याला शेअर करा. त्यामुळे शेतकऱ्याला आपल्या मालाला कोण्या जिल्ह्यामध्ये कोण्या ठिकाणी काय भाव मिळत आहे याची माहिती मिळेल. त्यानुसार ते शेतकरी आपल्या बाजार समित्यामध्ये योग्य ठिकाणी असलेल्या बाजारभावामध्ये भाव त्यांना मिळेल. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्याला शेअर करा. आणि सद्यस्थिती बाजारभावामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारतीय कापूस बाजारभाव सर्वात कमी दर म्हणजे स्वस्त प्रमाणात असल्यामुळे याची मागणी वाढलेली आहे. सद्यस्थितीमध्ये मागील 8 दिवसांमधून 700 ते 600 रुपयाची वाढ झालेली आहे. ही वाढ सध्या कायम आहे आणि पुढे सध्या वाढ राहण्याची शक्यता दिसत आहे. तरी आपला माल योग्य भावानुसार आणि योग्य नियोजन करून आपल्या माला घालावा आणि योग्य भाव मिळावा हे शेतकऱ्यासाठी या चॅनलचं उद्दिष्ट आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी दाबा. यामुळे तुम्हाला रोजचे रोज नवीन अपडेट नवीन व्हिडिओ मिळतील. धन्यवाद. भंडे शेतकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.